तर मस्त असा फ्रीज पण चकचक करायला लागला नवा असल्यासारखा. फुलली मटकी कोंब येतात ह्याला, तरी सुती कापडात बांधणार आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पहाटेचे 5:30 वाजल्यात आणि मी उठले बघा. माझं रुटीन चालू झालं. पहाटेचं वातावरण तुम्हाला दाखवा म्हणलं. मस्त अशी थंड हवा लागते. रात्री मडकी भिजाय टाकली होती, पहिल्यांदा वापरून घ्यावं म्हणलं, धुवून घेतली. आणि आता इथं मी खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिरी, हळद, मीठ, मसाला सगळं टाकून घेतलं. पहिल्यांदा कांदा तळून घेतला. सुकी मटकी बनवायची सगळ्यांसाठीच करायला लागले. चपात्या तर करून झाल्या, पहिल्यांदाच केल्या होत्या. राजूचा डब्बा बांधायचा आणि पाणी ओतून थोडं शिजवली म्हणजे मऊ लागते, कचकच लागत नाही. तर राधूची झाली आंघोळ. तिचं तिनं आवरलं बघा. तिला म्हणलं वेणे घालू का, नको म्हणली. हाय राधू, बघा इकडं कपाळाला काहीतरी लाव की बाळा. जा कुंकू लाव थोडं. टिकली नको म्हणते लावायला, कुंकू आवडतं. होय. तर हे दोघं बघा कसे झोपल्यात. दुर्गाने सगळे कागदा केली ते रात्री झोपताना. दुर्गा पार 12 वाजता झोपली. दिवसभर झोपत्यात, रात्रभर जागत्यात. 2 दिवस झाले. आता उठवायचा ओमला. कशाने लावते. झालं बघा राधूचं आवरून चालली शाळेमध्ये. माझ्या बाबाला सकाळच्या पारच उठून आवरावं लागतं पटापटा. माझ्या बरोच उठली 5:30ला. तुला काय झोप आली नाही का रात्रभर राधू? पहाटेपासून जागे. हां, आज कशाचा पेपर आहे? पेपर कशाचा आहे? का तोंडीत चालू आहे अजून? कशाचा आहे पण? परिसर वन परिसर. होय. रात्री पण पाठ केलं होतं की. रोज पाठ करते, पण जाताना अजून एकदा वाचते. हे माझा महाट्या फार शाळेत जायच्या टायमाला उठतंय. 7 वाजता उठतंय, आंघोळ करताना आवरून जातंय शाळेत. खात नाही काय नाही. हे पण काय खात नाही बघा, काहीच जेवण करत नाही थोडं पण. उजडलं बघा सगळं. सकाळचं वातावरण थंड अशी हवा लागते, आहे का नाही? काय करतो घड्याळ? घाल बघ. माझा एकदा हिरो. घाल पटकन, दाजी उठलाय. चल, पप्पा नाही तर सोडवायला. सकाळी मुलांना शाळेत लावलं बघा, दोघांना पण. आणि ह्यांनी तर काय आलं नाही, तिकडंच मुक्काम केलाय बघा. आजी होतं म्हणलं, फोन केला मी आता. तर आता सगळं बाहेरचं हे झाडून घेतलं, मुलांना शाळेत लावून आणि आवरलं बघा. आणि पहिलं तुळशीला पाणी घातलं, देवाला तिकडं वाती लावली आहे. आणि आता चहा करावं म्हणलं. चहा पण केला मी, खाली घेऊन ठेवला. आणि दूध ठेवलंय तापायला. हे पण आहे आणि ते पण आहे. तर बऱ्याच जणांच्या तुमच्या कमेंट होत्या बघा. 2-3 दिवस झालं कमेंट येत होत्या. प्रियंका ताई, त्या दुधाचं राहिलेलं पेढे नाहीतर खवा नाहीतर श्रीखंड कर म्हणून. तर करा म्हणलं, करायचं काय नाही, पण गॅसची आधीच पंचायत उठली तारंबळ. त्याच्यामुळं मला काय गॅस आटू वाटाना. त्यासाठी मला आता चूल पेटवावं लागेल. खवा हे करायचं म्हणलं तरी पेढं तर त्याला चुलीवर दूध आटवावं लागेल. मग गॅस आधीच तर माझा संपत आला आहे. तर दूध लय शिल्लक राहतं या, रोजच राहतंय बघा निम्म निम्म. तरी 2 दिवसाचं, हे कालचं या आणि हे परवाचं या. तर एवढं आहे. अजून सकाळचं आहे, तरी मी काल थोडं ताकी केलं. तर असू द्या. आता हे तुम्ही केलाय चहा. चहा प्यायचा आहे. तर म्हणलं आज पोटात काहीच नाही, कसं तरी व्हायला लागले. कधी 5:30ला उठले सकाळी, पण रोज 5:30लाच उठते बघा. तर म्हणलं तेवढं चहा पिवा म्हणलं, बरं वाटन. आणि चहा बंद केलता. काय ये इकडं, औषध घेत होते. मग सवय लागलेली काय मोडते का? आठवड्यातून एकदा काय ना घ्यावा वाटतोच बघा. काय मी तर विणी नाही घातली, काय नाही, नुसता कांगा फिरवला, कुंक लावलं, तोंडाला पण काय लावलं नाही अजून. हाय अशीच आहे. आता दुर्गा करते नाश्ता बघा. आणि मी पण इथं चहा घेतलाय पिण्यासाठी बघा. तर थोडा घेतलाय. आणि दुर्गा चहा चपाती खाते. चहा चपातीचा नाश्ता करते, आहे का नाही? तिला आता आंघोळ घालायची. काय झालं, आंघोळ काय केली नाही बघा. हाय दुर्गा माऊ, तोंड हे धुतलंय आणि शर्ट किती खराब झालाय. म्हणजे ते डाग पडल्याला निघत नाही म्हणून ते खराब दिसतं दुर्गा माऊ. आणि हे फ्रीजचं दार बघा लय खराब झालं या. तर म्हणलं हे घासून पण घ्यावं. तिला आंघोळ घालते आणि घासून घेते. असं
पाण्याचं शितोडंही उडाल्यात. म्हणजे ओला हात लागून लागून परत पोरांनी हे करून ते असं तेलकट झालंय. घासून घेते म्हणजे जरा स्वच्छ पण दिसल आणि नवीन असल्याने पण दिसल. हाय दर्गा काय पण कर म्हणा, मी माझं खाण्याच्या मागं पोट भरायच्या मागं लागले. तू किती पण बाडा कर म्हणा, मी माझं तोंड चालू ठेवते आहे ना. मला काय सांगते म्हणा, तुझी तू बक्की म्हणा. होय मी थोडीच करणार आहे मला सांगून. हे दर्गा मी थोडीच काम करणार आहे म्हणा. छोटे मोठे कामं आवरून घेतली, भांडे घासायला सुरुवात केली बघा. तर भांडे घासायच्या टायमाला बघा कोण कोण भांडे हातात घेऊन घासतं. जसं की मी आत्ता तुम्हाला दाखवलं प्यायला घासून. तर कोण कोण खाली टेकन घेऊन घासतं बघा. तर मी घेते तवा. पण बघा मी आता तुम्हाला दाखवलं, तर मी आता ताटले घासायला लागले. ह्या पद्धतीने ताटले घासले तर तेलकटपणा सगळा भांड्याचा जातो आणि सगळा हाताचा भार बघा त्या भांड्यावरती पडतो. तर भांडे एकदम स्वच्छ निघतात चकाचक. आणि हातात घेऊन घासायचे म्हणलं तर ते भांडे काय इतके चांगले निघत नाही, तेलकटपणा तसाच राहतो त्या भांड्याला. तर मी असे भांडे घासते आणि तवा पण तेलकट असतो तो पण चांगला साबणाच्या फेसाने निघतो बघा. मग शेवटी भिजून घासायला पण चांगला होतो तोपर्यंत. नाही मिळणार तुला फोन. फोन बघितला का होतं माहिती ना तुला का? दुर्गाला पाहिजे होता फोन, नाहीतर तिला फोन नसता दिला तर तिने मला काय काम सुधारून दिलं नसतं. हे आहे बोरचं पाणी बघा, एकदम थोडं थोडं येतं आणि पलीकडलं आहे प्यायचं पाणी. तर ह्याला बिल भरपूर येतं म्हणून मी काय त्या नळाला भांडे घासत नाही. इकडं ताटला भिजून घेते आणि ह्या नळाच्या पाण्याला धुत असते बघा. एवढं मला बचत करावं लागते पाण्यासाठी, आता बिल लय भरपूर येतं बघा. मी सतत तुम्हाला म्हणत आहे. झाली माझी भांडी पण घासून, भरपूर वेळ गेला बघा. कारण मी जे दिसन ते कामावर काढत बसले. इकडं भांडी घासून घेतलं आणि भांडी घासायच्या आधी भांड्याची जाळी पण घासून घेतली होती. आतनं बाहेरनं 4-5 दिवसाला घासून घेत असते बघा. आणि आतनं तर काय रोजच घासते. तर इथं भांडे घासून झाल्यानंतर हे नळ पण खराब दिसली इथं. म्हणजे हे नाही पाठीमागचं फुफट आहे बसल्यावर धूळ बसलेली, ते घासलं, पोळपट धुतला, पोळपट काढून घेतला, फरशी पण घासून घेतली आणि नळी पण घासून घेतली. मस्त अशी चकाचक केली. ह्याच्या पण धूळ बसते ना. आणि ही वरची फरशी घासली. तर भांडी घासून झाल्यानंतर मला काय रोजच्या रोज ते नळ पाठीमागचे काय घासता येत नाही, जमत नाही बघा. खूप गडबड असते. तर आज घासल्यात. तसं पुढचं बघा हे पांढरं दिसतं ना, हा कॉक बघा. मी रोज संध्याकाळी भांडी घासून घेत असते. नाही ते भांडे घासायचे नाही तर, आणि मग ते बाकीचं तसंच ठेवायचं. ते काय मला काय आवडत नाही. ते नळ घासणं पण खूप गरजेचं आहे बघा. काय हे एक वैताग दिला हिनं. तर हिला आंघोळ काय घातली नाही, कामाच्याच नादी लागले. तर इथं मटकी बघा थोडी ठेवली. आम्हाला करायचा आहे मसाले भात संध्याकाळी मटकीचा. त्याच्यासाठी मी कोमा नाही मटकी ठेवणार आहे. अशी पण झाकून ठेवली ना मटकी वाटीमध्ये तरी पण ह्याला मोठं मोठं कोंब येतात. पण बांधून ठेवल्यानंतर अजून जास्त येतात. लागल्यात बघा कोंब यायला. म्हणजे अजून आलं नाही, ते फुलली मटकी, कोंब येतात ह्याला. तरी सुती कापडात बांधणार आहे. काय तुझं हा एवढीशी मटकी पण एवढं मोठं कापड भरवा लागलंय मला. आणि दूध आल्याला दूध पण तापून घेतलंय बघा. गॅस पुसून घेतलाय. आज काय गॅस घासलं नाही, फक्त फरशी घासून घेतली. हा देते किचन कट्टाय धुतला. आणि फ्रीज म्हणलं होतं ना लय खराब झालाय बघा. तर सगळी धूळच बसली होती. आता दिसतंय का ना नवा असल्यासारखा. मी किती दिवस झाला मी घासून म्हणते, पण माझा हातच लागा ना त्या फ्रीजला बघा. मग ह्याला मी काय केलं, आधी थोडंसं कापडाने वल्ल केलं आणि ती मग घासून होते ना हिरवी, त्यांनी घासून घेतलं आणि कापडाने पुसून घेतलं. पाणी काय वतलं नाही. 2-3 वेळा पुसून घेतलं, 2दा घासलं बघा. तर मस्त असा फ्रीज पण चकचक करायला लागला नवा असल्यासारखा. दोन काय नवीनच आणलं तरी माझ्या मनाजोगं एवढं काय निघलं ना. छोटं डाग दिसलं का कुठं तरी एखादं, हे पण काय निघलं नाही. मी काय केलं, त्या घासण्याने का ते असतो का नाही त्यानेच घासलं घेतलं. एवढं टवका बघा एवढा काय निघतच नव्हता. अवसान चाललं पण निघानाच. म्हणलं काय का व्हाय ना, म्हणून का अशा चिरा उमटतात. एवढं नाही दिसून येत, नॉर्मल दिसतं. कारण येत नाही एवढं घासलंय. मोबाईल तर लागला माझा गुतायला. मोबाईलचं एक लय वांद झालं या, लय अवघड आहे. सगळा बिघडलाय, डिस्प्ले गेलाय, सगळा बंद पडलाय माझा फोन. तर ही पंचारती घासायची बघा. पण मला ह्याला टाकायचं आहे हारामध्ये. एकदम पांढरी शिपीत निघते बघा. आजी चूल पेटवतात सकाळच्या पारी, मग टाकेन म्हणलं. असं काय साबणाने निघत नाही, लयच खराब झाली. आणि हे सगळं हे पण लय खराब झालं तर पोपटा बसून. तरी हे काय निघाना कामात त्याला ब्रशनेच घासावं लागण. आता जेवढं निघन तेवढं तर घासलं, लय आवडले त्याला पण. दुर्गा तुला कशी भीती वाटते या पडायची?
मम्मी मला उतरव ना, रमाना येत नाही, उतरव ना, मी भीती वे तू. हं? थांब, तुझा एखाद्याशी व्हिडिओच काढते ग चोरून कॅमेरा चालू करून ठेवून एका साईडला. लय टाळा बोलती काय. अपदली पडली. आणि संध्याकाळी मटकीचा भात आणि कढी करणार आहे मी. कढी ह्यांना आल्यावर करणार आहे, रात्री केली नाही. किचन मध्ये लय उकडत होतं बघा, म्हणलं थोडी फॅनची हवा घ्यावा जरा गार गार. तर फॅन पण झालं गेलाय. ही पोरगी काय व्हिडिओ एडिट करून दे ना मला आता, दे ना. आज सकाळपासून मोबाईल बघते, 1 तास झालं, अर्धा 1 तास झालं का नाही. भांडी घासली, किचन आवरली मी, त्याच्यावर अजून मागते या. काय पाठ करायचं ते घ्यायचं सांग. सगळं करायचं पुस्तकातलं. मी प्रश्न विचारणार आणि तू उत्तर सांगणार ना. मम्मी धरून घे. ओ मम्मी वा मा, अक्षर चांगलं काढ बघू, तुझं अक्षर चांगलं काढ अक्षर. हा असंच काढ. खोडती 4 शब्द खोडती पुढची. राहिलं का ध्यानात आता?